नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे शिवानी आणि बरंच काय. तर आज आपण कोल्हापुरी स्पेशल रेसिपी म्हणजेच मसाला वांगी किंवा आपण याला भरलेली वांगीसुद्धा म्हणू शकतो. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे. त्यासाठी आपण इथे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. मी इथे 1.5 चमचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या घरातील बेसिक मसाले टाकायचे आहेत. मी इथे 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चटणी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपल्याला नंतरनं सुद्धा भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण हे ओलसर करून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये लई पाणी टाकून चालत नाही. तर इथे बघू शकता मी कसं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक वांग्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं भरून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे भरून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे वांगे भरून घ्यायचे आहेत. बऱ्याच लोकांना वांग्याची भाजी असली की खायला आवडत नाही, पण अशा पद्धतीने आपण वांग्याची भाजी बनवली की त्या लोकांना सुद्धा खायला नक्कीच आवडेल. आता इथे आपण अशा पद्धतीने सगळी वांगी भरून घ्यायची आहेत. आपली इथे वांगी भरून झालेली आहेत. त्यानंतर आपण एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि थोडी मोहरी, आणि जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला इथे बघू शकताय चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो आपला चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे. आलं लसूण कांदा टोमॅटो हे सगळं चांगलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चटणी टाकून घ्यायची आहे. चटणी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. मला झणझणीत भाजी आवडते, त्यामुळे मी यामध्ये चटणी थोडी जास्त टाकली आहे. आता कोल्हापुरी भाजी म्हटल्यावर झणझणीत तर व्हायलाच पाहिजे. त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचं वाटण आहे ते मी इथं टाकून घेतलेलं आहे. यामध्ये फक्त खोबरे बारीक करून घेतले होते मी. ते सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्लेट झाकून एक वाफ काढून घेऊया. तर इथे बघू शकता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. मसाल्याला साईडनं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता आपण जी वांगी भरून ठेवली होती ती वांगी यामध्ये टाकायची आहेत आणि वांग्यांना तो मसाला खालीवर करून घ्यायचा आहे. आणि याला सुद्धा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपण एक वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. वांगी अर्धी कच्ची आपण तेलावर शिजवून घेतलेली आहेत, त्यामुळे आपण यात थोडं पाणी वापरायचं आहे. आता आणि एक 5 ते 10 मिनिट आपण याला शिजवायला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर आपण इथे बघू शकता आपली वांगी चांगली शिजलेली आहेत. सगळीकडे तेल सुटलेलं आहे आणि झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. ओम नमः शिवाय.